कसात मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या कॅप्सूल रिसॉर्टला भेट द्यायला तहसील तोंडवळी गावात जाणार आहोत. आपल्याबरोबर हरिभाऊ आहे, मी आहे, अंकिता आणि अधिराज आहोत. हरिभाऊंचं मूळ गाव आहे तहसील तोंडवळी, तर त्या ठिकाणी आपण निसर्गाने नटलेल्या या गावात जाणार आहोत. नक्कीच एक आगळे वेगळे रिसॉर्ट तुम्हाला बघायला मिळेल. पण या व्हिडिओला चालू करण्या अगोदर मी वाव स्किन सायन्सचे आणखीन 2 नवीन प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार आहेत. सध्या मी थोडं केसाची लेंथ वाढवतो आहे आणि केसाची काळजी घेतो, यासाठी एक शॅम्पू आणि कंडिशनर हे 2 प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, हिवाळे येताच डॅन्ड्रफ आणि इची स्कॅल्प सारखे इश्यूज होतात. यासाठी आपल्याला हवा एक चांगला शॅम्पू जो बिल्टअप आणि डॅन्ड्रफला काढून टाकेल. यासाठी मी वापरतो वाव स्किन सायन्सचा ॲपल सीडर व्हिनेगर शॅम्पू आणि कोकोनट ऑइल अँड अवोकाडो ऑइल कंडिशनर. तर पहिले मी वापरणार आहे ॲपल सीडर व्हिनेगर शॅम्पू. यात आहे 100% प्युअर ऑर्गॅनिक ॲपल सीडर व्हिनेगर, स्वीट आमंड ऑइल आणि आर्गन ऑइल. हा केसांना आणि स्कॅल्पला हळूवारपणे क्लीन करायला मदत करतो. या ॲपल सीडर व्हिनेगरची अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल प्रॉपर्टीज डॅन्ड्रफ आणि ड्राय व इची स्कॅल्पच्या इश्यूंना कमी करण्यास मदत करते. हा शॅम्पू केसांची व स्कॅल्पची पीएच लेवल बॅलन्स करायला मदत करतो, तसेच केसांच्या मुळांना स्ट्रॉंग बनवतो. आता मी वापरणार आहे ऑर्गॅनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि अवोकाडो ऑइल कंडिशनर. हे बनलं आहे कोल्ड प्रेस्ड व्हर्जिन कोकोनट ऑइल, व्हीट प्रोटीन आणि व्हिटॅमिन B5 आणि ई पासून. हे वीक, थिन आणि डॅमेज केसांना रिपेअर आणि रिवाइव्ह करायला मदत करतं. हा आपल्या केसांना आणि स्कॅल्पला डीपली मॉइश्चराइज करतो, तसेच ब्रेकेजला कमी करायला मदत करतो आणि केसांना सॉफ्ट आणि शायनी बनवतो. तर मित्रांनो, हा शॅम्पू वापरल्यानंतर डॅन्ड्रफ तर कमी झालेला आहे, पण केस सॉफ्ट आणि सिल्की देखील झालेले आहेत. मित्रांनो, वाव स्किन सायन्सच्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये पॅराबेन, सल्फेट, सिलिकॉन, मिनरल ऑइल यासारखे हार्श केमिकल नसतात. मित्रांनो, buywow.in या वेबसाईटवरनं तुम्ही वावचे कुठलेही प्रोडक्ट खरेदी करताना वाव नेचर 20 हा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळेल. मित्रांनो, बी वाव नॅचरली. तर मित्रांनो, आता आपण गड नदीच्या ब्रिजवर उभे आहोत आणि मागे बघताय ही गड नदी आहे. म्हणजे इथून पुढे कालावलीची खाडी असं म्हटलं जातं, कारण का इथे पुढे कालावल गाव आहे आणि हा कालावलीचा ब्रिज आहे. नदीचं रूपांतर खाडीत होतं आणि मग ती समुद्राला मिळते. माझ्या मागे जो भाग आहे हा तोंडवळीचा भाग आहे आणि या साईडला जर तुम्ही गेलात तर मालवणला जाल. तर आता तुम्हाला कळलंच असेल की ह्या नदीमुळे रेवंडी आणि तळाशील च्या मधून जाणारी ही नदी आणि त्याच्यामुळे आपल्याला जी फेरी बोट आहे त्याने तळाशीलला जावं लागतं. नाहीतर ऑल द वे तुम्हाला हा पूर्ण वळसा मारून तुम्ही तळाशीलला जाऊ शकता. तर मित्रांनो, तोंडवळी गावात आल्यानंतर पहिलं आपल्याला लागतं ते वाघेश्वराचं मंदिर आणि त्याच्यानंतर लागतं ते हे सुरूचं बन. तर तुम्ही बघाल तर घनदाट जंगल आहे पुढे आणि घन आहे ते, आणि त्याच्यामधून हा लाल रस्ता जातो. तर इथे टार रोड होऊ शकत नाही, कारण का टार म्हणजेच आपलं जे डांबर आहे ज्वलनशील असल्यामुळे हा बाजूला जर बघाल तर सगळी सुरूची झाड आहेत, त्याच्यामुळे टार रोड होऊ शकत नाही. सिमेंटचा रोड या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो, पण इथे बरेचसे वन्य पशु प्राणी असतात, तर त्यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांपासून त्यांना काही इजा होऊ नये म्हणून हा रस्ता अजूनही लालच आहे. आणि ह्या साईडला बघाल तर ही खाडी आणि या साईडला समुद्र आणि मध्ये हा पूर्ण असं गाव आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला नक्की दाखवीन मी.
तर आता आपण आलो हो वैशालीज कॅप्सूल रिसॉर्टकडे, जे की आहे तळाशील गावामध्ये. अरे कसा वाटला, वेगळा काहीतरी अरे मस्त, एक नंबर. ना. तुझ्या गावात ही सगळी अशी प्रगती होता, तुका कसा वाटता? बरा बरा म्हणजे सुखवस्तीसाठी तू रेवंडी दिलं, पण मूळ गाव तुझं हे होता ना. होय होय. तर ह्या बघाल तर मागे हे त्याचे रूम्स आहेत आणि विशिष्ट पद्धतीने बनवलेले वेगळे रूम्स आहेत. तर मी कसे आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर मेन रोडवरनं आतमध्ये आल्यानंतर हे सगळे असे रूम्स आहेत. 1 2 3 4 5 टोटल 5 रूम्स आहेत. आणि ह्याला कॅप्सूल रूम्स का म्हणतात, तर हे असे एक यूम पाईपमध्ये आहेत आणि कॅप्सूलसारख्या आकारामध्ये असल्यामुळे बघाल तर बाजूनी बघा, तर त्याच्यासाठी त्याला कॅप्सूल्स रूम्स म्हणतात. ते आतमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी हाईट आहे इथे बघा, आणि बऱ्यापैकी स्पेस आहे. 3 लोक आरामात इथे अकोमोडेट होऊ शकतात. दोघांसाठी बेड आहे, एक्स्ट्रा बेडिंग इथे होऊ शकतं. आणि या साईडला आहे हा त्यांचा वॉशरूम आहे इथे आतमध्ये. इथे कमोड आहे, त्याच्यानंतर शॉवर पॅनल आहे इथे, आणि इथे बेसिन आहे. आणि इथून बघाल तर असं एक युनिक लुक या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. कसा वाटला अंकिता? युनिक आहे ना एकदम. हरिभाऊ कसा वाटला? नवीन काहीतरी आयडिया, नवीन आयडिया ना. येस येस. तर हरिभाऊ आता आपण पुढे वाईस जरा संगमावर जाऊन येऊया. तर सर यांची चाय बी तयार होईल आणि पुढे समुद्रावर संगमावर फिरून येऊया, मग चाय पिऊया आणि मग बाकीच्या गोष्टी. याच ठिकाणी सगळ्या रूम्स आहेत आणि हा मेन रोड आहे, म्हणजे हा गावातला रोड आहे. आणि हा रोड क्रॉस केल्यानंतर लगेच समोर समुद्र आहे. तर आपण त्या ठिकाणी देखील जाऊया. आणि याला रिसॉर्ट त्यांनी का सांगितलं आहे, कारण का प्रपोज इथे स्विमिंग पूल येणार आहे. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी प्रपोज आहेत. अम्युजमेंट पार्क म्हणजे छोट्या मुलांना खेळायला बऱ्याच गोष्टी इथे येणार आहेत. इथे त्यांचं स्विमिंग पूल येईल, इन्फिनिटी, अशा बऱ्याच गोष्टी येणार आहेत. म्हणून त्यांनी रिसॉर्ट म्हणून सांगितलेलं आहे. आणि समोर आहे तो कवडा आयलँड आहे. या अगोदर आपण कवडा आयलँडचे बरेच व्हिडिओ बनवलेले. त्या आयलँडवर आपण जाऊन आणि तिथे आपण झाडं देखील लावलेली. हा पूर्ण तळाशील तोंडोळी बीच आहे. तर आता आपण तळाशीलच्या एंड पॉईंटला आलो आहोत. चहा नाश्ता होईपर्यंत आपण फिरून घेऊया जरा. एक वेगळं तळाशील तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा एंड पॉईंट आहे. मागे हरिभाऊंच्या मागे दिसत आहे हे आपलं रेवंडी गाव आहे. ही मधली गड नदी, म्हणजे हे आपलं अगदी घराच्या समोरच आहोत आपण. पण आपण कारने आल्यामुळे आपण फिरून आलो आहोत. आणि ते बरेचसे तुम्हाला हे बोर्ड दिसतील. तर इथे कासव अंडी घालतं समुद्रावर ऑक्टोबर ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये. त्याच्यामुळे हे जे नियम आहेत त्याचं पालन करावं लागतं आपल्याला, आणि विच इज गुड. हरिभाऊ हे कासई येतात ना, समुद्री कासव, आणि अंडी घालता. अंडी मग ती अंडी आपण जपून ठेवलं, म्हणजे आपण त्याची निगा राखलो, मग आपल्याला शासन काय पैसे देत? शासन पैसे देता. म्हणजे ती कासवाने अंडी घातल्यापासून ते का व्यवस्थित कुंपण करून आपण राखायची, आणि पिल्ला आपण सोडायची मग. अच्छा. आणि मग आपल्याला शासन पैसे देता. तर गव्हर्नमेंट असे देखील उपक्रम राबवते, त्याच्यासाठी बिग थम्सअप. आता आपण काय टोकावर जाऊया.
फायनली आपण आलो आहोत ते संगम किंवा नस्तावर. हा एंड पॉइंट आहे इथे या संपूर्ण लँडचा. आणि ही जी गडनदी आहे जिथं कालावली खाडीत रूपांतर होतं ती अशी येऊन इकडे या समुद्राला मिळते. तर या बाजूला समुद्र, या बाजूला खाडी. तिथे आपलं खाडीच्या त्या बाजूला रेवंडी गाव आणि हे समोर आहे सर्जेकोट गाव, सर्जेकोट मिरियाबांध. हा समोर आहे सर्जेकोट आहे, ही सर्जेकोट जेट्टी आहे. आणि याच्यामधून हे पाणी म्हणजे खाडीचं पाणी समुद्राला मिळतं. आता भरती लागल्यामुळे पाणी जोरात वर चढतं आहे, पाण्याचा फ्लो वाढलेला आहे. आणि हे आता अमावस्येची हाय टाईड असणार, तर पाणी एकदम फ्लोमध्ये फास्ट वर चढतं आहे. अरे भाऊ, इथून बोट सफारी असतं ना? हो. मग बोट तुम्ही धंद्यागाव जाताना किंवा सफारी गाव जाताना बोट अशी नसतातूनच बाहेर पडतात, पूर्ण आयसून बाहेर पडतात. आणि हा पॉइंट देखो. अच्छा, त्या याच्यामध्ये काय काय दाखवतास तुम्ही? सिम्पली पॉइंट, हा, कवडा कावडा रॉक, आणखी डॉल्फिन सफारी. हे आपली. ओके, तर इथे हा शिंपली पॉइंट आहे. ही माणसं काही उतरली आहेत तिथे, तर शिंपली पॉइंट दाखवतात. पुढे हा कवडा आयलंड तुम्हाला दाखवला जातो. डॉल्फिन दिसतात सकाळचे असतात. अच्छा, सकाळी सफारीला तुम्हाला डॉल्फिन पण बघायला मिळतात. आणि असे बरेच बोट सफारीमध्ये पॉइंट मिळतात. खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे नंबर पण देईन, बरोबर ना? आणि वॉटर स्पोर्ट्स होतात ना हे? आता आपण त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आलो. काय मॅगी? वाव. चहा सांगितली आहे. तर इथे त्यांचं किचन आहे आणि इथे रेस्टॉरंट आहे. तुम्ही इथे बसून चहा नाश्त्याचा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. आणि याचा ॲम्बियन्स पण खूप छान आहे ना. मॅगी आणि चहा पिऊन आलो आहोत. आता आतमध्ये दाखवतो पुन्हा. लाईट्स लागले आहेत. इथे कुठेही विंडो नाही आहे, पण तुम्हाला असं सफोकेट होणार नाही कारण एक्झॉस्ट आहे बाहेर आणि AC आहे, त्यामुळे तुम्हाला असं काही सफोकेट होणार नाही. हा बेड आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला कबर्ड मिळतं. हे बघाल तर इथे कबर्ड आहे. कबर्ड पण त्याच शेपमध्ये आहे, तुम्ही कपडे ठेवू शकता. आणि इथे तुम्हाला रायटिंग टेबल आहे. इथे मस्त रायटिंग टेबल आहे. इथे तुम्ही तुमचं ऑफिसचं जर काही काम असेल तर वायफाय सर्व्हिस देखील आहे यांच्याकडे. तुम्ही इथे ऑफिस वर्क करू शकता. इथे छोटीशी एक सिटिंग आहे, शू रॅक आहे. तर असा पूर्ण सगळ्या गोष्टी आहेत. हरिभाऊ, जर असा हात पसरून उभे राहा तर बघाल तर तुम्हाला बऱ्यापैकी जागा आहे. हात वर कर. बघा, भरपूर जागा आहे ना हरी? भरपूर. ओके, तर तुम्हाला एक आकर्षण दाखवतो की तुम्ही जर इकडे बघाल तर हा जो माड आहे हा लावताना एक माड लावलेला, पण त्याच्यातनं ह्या 1 2 3 4 5 फांदे आलेले आहेत. म्हणजे जसा सिंधुदुर्ग किल्ल्यावर एका नारळाच्या झाडातनं 2 फांद्या आलेल्या, नारळाच्या झाडाला तशा फांद्या नसतात, पण हा एक निसर्गाचाच एक चमत्कार म्हणायला हरकत नाही. तर त्यांनी लावताना एकच लावलेला, पण आता त्याच्यातनं जवळून दाखवतो तुम्हाला 1 2 3 4 आणि 5 अशा फांद्या झालेल्या आहेत. आता तो माड जरा वर उठल्यावर कळेल की त्या नक्की फांद्या कशा प्रकारे रुजल्या आहेत किंवा वर आलेल्या आहेत. ते थोडा जमिनीतनं माड वर आल्यावर कळेल. सहसा माड लावल्यानंतर हा बघा, हा एकच सिंगल पीस असतो. बघा इथे पण दाखवतो तुम्हाला, हा पण एक सिंगल पीस आहे, पण त्यांनी लावलेला एक आणि त्याच्यातनं
आल्यात 5. तर हा खरंच एक निसर्गाचा वेगळा चमत्कार आहे. रात्रीचा लुक तर खूपच छान आहे. हा बोर्ड आहे. आता हरिभाऊ कुठे जायचं आहे आपल्याला? आम्ही आता वडे खायला जाणार. वडापाव. नाश्ता झाला आहे आपला. नाश्ता पण हरिभाऊचं म्हणणं इथे चांगला वडापाव मिळतो ना. एक नंबर. अगदी म्हणजे हे आपलं लागूनच. रिसॉर्ट आहे आणि इथे लागूनच आहे. पुढे ही जी लाईट दिसते तिथेच आहे. काळ्या आपला लाल भाजीचा ना, लाल भाजीचा वडापाव वडापाव. विथ चटणी. हा. हे काका आहेत आणि या काकी आहेत. वडे बनवतात. चुलीवरचा वडा ना. चुलीवरचा वडापाव किती रुपये आहे? 15 रुपये. 15 रुपये वडापाव. अस्सल मालवणी. 2 प्रकारची चटणी चटणी, आणि 2 स्पेशल प्रकारची कांदा चटणी आणि आणि स्पेशल कांदा. अस्सल मालवणी वडा. अस्सल मालवणी वडा. लाल भाजीचा ना. लाल भाजीचा. गरमागरम वडा. हरी जरा वडा उघडून दाखव म्हणजे लोकांना काही लाल भाजीचा म्हणजे काय असतं. लाल भाजीचा अस्सल मालवणी वडापाव. हा बघा, ही भाजी जी असते ही लाल असते. नेहमी मुंबईमध्ये तुम्ही पिवळी बघता आणि गरमागरम वडा आहे एकदम. काकी ऑर्डर दिली की गरम करून मिळतो लगेच. सगळ्यात बाजून देते. अजूसाठी हरिभाऊने वेफर्स आणलेत. हरिभाऊंबरोबर बऱ्याच गप्पा मारतोय आणि असं आम्हाला कधी वेळ मिळत नाही गप्पा मारायला हरिभाऊंबरोबर. हरिभाऊ आम्हाला दर्यातल्या म्हणजे समुद्रातल्या गमती जमती सांगतायत. समुद्रात कशी जीवावर बेतून मासेमारी केली जाते सगळ्या स्टोऱ्या सांगतायत. आणि हरिभाऊ तुम्ही जेवून निघणार आहात ना? ओके. आम्ही तिघेच फक्त थांबणार आहोत. नम्या मुंबईला गेला आहे. सरप्राईज एक आणणार आहे तो. लवकरच तुम्हाला कळेल काय सरप्राईज आहे. प्रथमेश आणि सचिनच्या हाताला जरा लागल्यामुळे तो आला नाही आहे. प्रथमेशला काही कामं होती आणि हरिभाऊंच्या गावी आम्ही येणार म्हणून हरिभाऊ आपल्याबरोबर आलेले आहेत. बाजूला समुद्र असून देखील ते बऱ्यापैकी थंडी आहे कारण समुद्राचं पाणी लेट गरम होतं आणि लेट थंड होतं. त्यामुळे समुद्रकिनारी थोडा गरमी असते पण इथे बऱ्यापैकी आता सध्या तरी थंडी आहे. जेवणाचा देखील टाईम झालेला आहे. आपण फिश फूड सांगितलेलं आहे. बघूया इकडची टेस्ट कशी आहे माशाची. आता आपण माशाची चव चाखणार आहोत. नक्कीच इकडचं एकदम ऑथेंटिक फूड असेल. आणि हरिभाऊ कुठेतरी त्यांच्या नातेवाईकांकडे गेलेत. ते पण येतील. सर्दी झालेली आहे मला. जास्त बोलता पण येत नाही. तर आता आपण फूड बघूयात कसं आहे. आणि कसं वाटलं जेवण? बरं आहे. चांगला ना. गीता तुला जेवण चांगलं आहे. आम्ही सुरमई सध्या मिळते म्हणून सुरमई मागवलेली ना. सुरमई आणि हलवा. वा. तर तुडुंब जेवलो आहे आणि थंड वातावरण आहे त्यामुळे मी सोलकडी काही जास्त प्यायलो नाही. हरिभाऊ आणि मी आता चालून आलो जेवल्यानंतर. हरिभाऊ निघतायत. सो धन्यवाद हरिभाऊ. तुमच्या गावी आम्ही आलो. तुम्ही होतात म्हणून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही दाखवल्यात गावातल्या. तर मित्रांनो तुम्ही देखील या ठिकाणी जेव्हा याल तेव्हा तळाशील तोंडवळी या ठिकाणी याल तेव्हा जर तुम्हाला असं युनिक काहीतरी पाहिजे असेल तर नक्की या रिसॉर्टला भेट द्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि खाली त्याचे नंबर आलेले आहेत. त्यांचे काही रूम रेंट आहेत ते तुम्ही फोनवर त्यांना विचारून तुम्ही त्याची जास्त इन्फॉर्मेशन घेऊ शकता. बेसिकली रेट न सांगण्याचं कारण एवढंच असतं की सीझन वाईज ऑफ सीझन हे रेट चेंज होत असतात. त्याच्यानंतर हा व्हिडिओ आणि 3-4 वर्षानंतर बघितल्यानंतर त्याचे रेट देखील बदललेले असतात. त्यामुळे रेट कुठेही आम्ही सांगत नाही. तुम्हाला जर जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे तर पहिला तुम्ही फोन कॉल करा आणि त्यावरनं इन्फॉर्मेशन घेऊन मगच तुम्ही इकडे या. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील.
असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.